रोखठोक पत्रकारिता, शब्दांची उंची, उंचीचं सामर्थ्य, लोकशाहीचा खरा आधारस्तंभ, जो आणतो सत्य उजेडात, मांडतो ठोस भूमिका अन्यायाविरोधात, मिळवून देतो न्याय सकल जना। आपण पाहत आहात पुण्याचं अग्रगण्य न्यूज नेटवर्क हॅलो पुणे न्यूज, आधुनिक लोकशाहीचे प्रतिबिंब। माझ्या समोर खूप मोठे अडचणी होत्या। मशीनी आल्या होत्या आपल्या प्लॅनमध्ये आणि त्याचं इन्स्टॉलेशन पण नव्हतं झालं। ओपनिंग केल्याच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन पडलं। आम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा बँकेने पूर्णपणे असं ते ॲग्रीज नव्हते की काजू हा पूर्णपणे कोकणात पिकतो आणि तुम्ही ते व्यवसाय कसा चालू करणार, तुम्हाला त्याचा कच्चा माल कसा भेटणार, तुम्ही तो मार्केटमध्ये विकणार कसा। मी वयाच्या 23व्या वर्षी हा व्यवसाय चालू केलेला आहे। पण सध्याचे तरुणांना असं झालंय की पीक पाहिजे सर्व काही। जिद्द व चिकाटीच्या जोरावर उभारला काजू प्रोसेसिंग व्यवसाय। आज आहे 1 कोटींचा टर्नओव्हर। हे आहेत किरण संतोष बोंबे यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 23व्या वर्षी बाजारात डिमांड असणारा काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला। विशेष म्हणजे सुरुवातीला कोणतेही आर्थिक भांडवल नसताना आपल्या गोठ्यातच त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली। अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी हा व्यवसाय एक विशिष्ट वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे। आतापर्यंतचा सर्व प्रवास बोंबे यांनी हॅलो पुणेशी बोलताना सांगितलाय, पाहूयात। नमस्ते, मी किरण संतोष बोंबे, राहणार पिंपरखेड। मी बोंबे काजू प्रक्रिया उद्योगाचा प्रोप्रायटर आहे। मी ह्या व्यवसायात येण्याचं एकमेव कारण म्हणजे मी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, मी बीटेक फूड टेक्नॉलॉजी केलेलं आहे। इतर अनेक व्यवसाय असताना तुम्ही काजू प्रकाराचा व्यवसाय निवडला, या मागे खास प्रेरणा कोणत्या आहे? मी असं काही कोणाच्या मार्गदर्शनाने नाही चालू केलं। मी स्वतःचा अभ्यास करून त्याची माहिती यूट्यूब असेल किंवा गुगल असेल यातून मी माहिती मिळवली। त्याच्यातून आपल्याकडे ग्रामीण भागात आणि कोकणात म्हणजे पुणे जिल्हा वगैरे या साईडला आपण काजूचा व्यवसाय नसल्यामुळे काहीतरी युनिक स्टार्टअप चालू करायच्या अनुषंगाने मी हा काजूचा व्यवसाय चालू केलेला आहे। आतापर्यंतचा ह्या व्यवसायात तुमचा प्रवास कसा आहे आणि पहिले हा व्यवसाय सुरू करताना कसे दिवस गेले? सुरुवातीला मी चालू केला त्यावेळेस मला सगळ्यात मोठी अडचण म्हणजे वर्कर आणि कच्चा माल, या दोन्ही माझ्या समोर खूप मोठे अडचणी होत्या। त्यातून आम्ही सुरुवातीला चालू केला तेव्हा आम्ही घरचेच आई वडील असतील, आजोबा असतील, भाऊ असेल, आम्ही सुरुवातीला स्वतः काम करायचो। त्याच्यानंतर मग शेजारचे वर्कर आम्ही मिळवले। त्यातून आम्हाला काय काजूचं तेलाने थोडासा त्रास व्हायचा, लेडीज कामाला येत नसत। मग आम्ही पहिले 2-3 वर्ष घरचे माणसांकडूनच आम्ही काम केलं। त्याच्यातून मग स्टेप बाय स्टेप आम्ही वर्कर वाढवत गेलो, नवीन मशीन इन्स्टॉल करत गेलो आणि त्यातून आम्ही हा व्यवसाय आता व्यवस्थितरित्या सुरू आहे। व्यवसायाचा सेटअप आता बसलाय? हो, चांगल्या प्रकारे। तुम्ही हा व्यवसाय कधी सुरू केला? मी हा व्यवसाय कोरोना म्हणजे आला असेल त्याच्यानंतर मी चालू केलाय। आपल्या व्यवसायाचं उद्घाटन केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन पडलं होतं। म्हणजे एक संकट आलं होतं तुम्हाला? चांगलं मोठं म्हणजे मशीनी आल्या होत्या आपल्या प्लॅनमध्ये आणि त्याचं इन्स्टॉलेशन पण नव्हतं झालं। ओपनिंग केल्याच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन पडलं। त्याच्यानंतर एक 6 महिने पूर्णपणे मशिनरी जागेवरतीच होत्या। त्याच्यानंतर आम्ही स्वतःच मशिनरी इन्स्टॉल केल्या। कोरोनामुळं मशिनरीचे इंजिनियर आले नाहीत, आम्ही स्वतः मशिनरी इन्स्टॉल केल्या आणि स्वतःच एक ट्रायल चालू केली। त्याच्यातून आम्ही शिकत गेलो आणि आता व्यवस्थितरित्या चालू आहे। तुम्ही या व्यवसायात किती भांडवल गुंतवले? तर सुरुवातीला जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळेस 10 लाख रुपये आम्ही टाकले होते व्यवसायामध्ये। त्याच्यातून आम्ही चालू केलं। आता रोजी कमीत कमी 50 लाखाच्या वरती आम्ही भांडवल याच्यात गुंतवलेले। तुम्ही हा व्यवसायासाठी काय बँकेचं कर्ज, शासकीय योजना यांचा काय लाभ घेतला का? हो, आम्ही आता सुरुवातीला चालू केलं तेव्हा PMEGP या शासकीय स्कीमचं आम्ही अनुदान घेतलेलं आहे पूर्णपणे। ते किती अनुदान भेटलं? त्यात अनुदान त्यांचं 25%, पुरुषांना 25% सबसिडी भेटली मला त्यांची, महिलांचं असेल तर 35% सबसिडी आहे। त्यातून आम्हाला बँकेने 12 लाख रुपयापर्यंत आम्हाला लोन दिलं होतं। तुम्हाला हे बँकेकडून जे लोन भेटलं त्यावेळेस काय अडचणी आल्या का बँकेच्या व्यवस्थापकाकडून किंवा कागदपत्र पूर्तता करण्या? भरपूर। आम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा बँकेने पूर्णपणे असं ते ॲग्रीज नव्हते
की काजू हा पूर्णपणे कोकणात पिकतो आणि तुम्ही ते व्यवसाय कसा चालू करणार, तुम्हाला त्याचा कच्चा माल कसा भेटणार, तुम्ही तो मार्केटमध्ये विकणार कसा. कारण कोकण आपल्याला कमीत कमी किती झालं तरी 400 ते 500 किलोमीटर आपल्याला अंतर भरपूर अंतर, त्यामुळे ट्रान्सपोर्ट भरपूर लागते. त्यामुळे बँके म्हणजे तयार नव्हते आपल्याला. त्याच्यानंतर मी त्यांना पूर्णपणे माहिती दिली, त्याचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला. स्वतः त्यांना आपण इन्स्पेक्शन सर्व कोकणात जाऊन आलो. त्याच्यानंतर त्यांना आपण माहिती पटवून दिल्यानंतर त्यांनी आपल्याला लोन दिलं. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून बँकेने लोन तुम्हाला मान्य केलं. बँकेने आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट त्यानंतर आले, आपल्या प्लॅन्टला व्हिजिट दिली, पूर्णपणे त्यांना माहिती सांगितली, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला लोन दिलं. त्या व्यवसायासाठी कोणते सरकारी लायसन्स वगैरे लागतात का? हो, आपल्याला व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याकडे उद्योग आधार आहे, शॉप लायसन आहे, त्याच्यानंतर फास्टकॉचं FSIचं लायसन आहे आपल्याकडे. कच्चा काजू ते विक्री योग्य काजू करण्याची प्रक्रिया कशी असते? आपण सुरुवातीला काजू कोकणातून आणतो, त्याच्यानंतर 1 ते 2 दिवस आपण सन ड्राईंग देतो त्याला. सुरुवातीला घेतल्यापासून त्याला एक 10% मॉइश्चर असतं, तर त्याच्यावर आपण प्रोसेस करू शकत नाही. त्यामुळे 6 ते 7% मॉइश्चर येईपर्यंत आपण त्याला सन ड्राईंग देतो. त्याच्यानंतर आपण बॉइलिंग करून घेतो. बॉइलिंग झाल्यानंतर एक 8 तास ते 10 तास आपण त्याला जागेवरती सुकवायला ठेवतो. त्याच्यानंतर कटिंग केलं जातो आणि स्कूपिंगद्वारे आपण काजू आणि शेल सेपरेट करून घेतो. थोडंफार राहतं, त्याच्यानंतर राहिलेलं मटेरियल आपण वर्करच्या सहाय्याने अनस्कूप मटेरियल आपण काढून घेतो. त्याच्यानंतर ड्रायिंग केलं जातं. 8 ते 9 तास ड्रायरला आपल्याला मटेरियल ठेवायला लागतं. 3 ते 4% त्याला मॉइश्चर काही इतकं आपल्याला ड्राय करायला लागतं. त्याच्यानंतर मॉइश्चर केलं जातं. मॉइश्चर आपल्या 3 तास किंवा 5 तास, डिपेंड क्लायमेट कसं आहे त्याच्यावरती. क्लायमेट जर व्यवस्थित असेल तर आपल्याला 3 तासात आपण ते मॉइश्चर होतं आणि पुढे आपल्याला फिलिंगसाठी मटेरियल घेता येतं. फिलिंगमध्ये आपण वरचा हस प्रॉपर काढून घेतो, त्याच्यानंतर पॉलिश केलं जातं आणि आपण मॅन्युअली वर्करद्वारे ग्रेडिंग करतो. काजू प्रक्रियेसाठी तुम्ही कोणत्या मशीन वापरलं? आता आपण सुरुवातीला जेव्हा चालू केलं तेव्हापासून कटिंग झालं, ड्राईंग, परत स्कूपिंग लाईन, मॉइश्चर केबिन, फिलिंग मशीन, कॉम्प्रेसर, बॉयलर, सर्व मशीन आपण यूज करतो. सगळ्या मशीन तुम्ही वापरता? हो. पक्का काजू झाल्यानंतर उत्पन्नाचा दर्जा टिकवण्यासाठी तुम्ही विशेष कोणती काळजी घेता? आम्ही त्याला व्यवस्थित स्टोअर रूम मध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवतो. त्याच्यात जेणेकरून त्याला हवा किंवा मॉइश्चर त्याला येऊ नये, त्यामुळं सादळा किंवा खराब होऊ नये, मुंग्या असेल हे त्याला लागू नये, त्यामुळे आपण व्यवस्थित पॅकिंग करून ठेवतो. त्याची आपण शेल्फ लाईफ आपण व्यवस्थित जर प्रोसेस केली तर ते 3 ते 4 महिने काजू व्यवस्थित ॲज इट इज राहतो, व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवलं तर. तुमच्या कारखान्याची उत्पादन क्षमता किती आहे? आज रोजी आम्ही 1 टनापर्यंत प्रोसेस करू शकतो. तेव्हा आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस सुरुवातीला आम्ही 50 किलो पासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी 100 किलो, 200 किलो, 400 किलो, आता 500 ते 1000 किलो पर्यंत आपण एका दिवसाला काजू प्रोसेस करतोय. आता तुम्ही मशीनी वगैरे वाढवल्यात का? आता आपण 1-2 मशीन वाढवल्यात आणि थोड्या दिवसानंतर अजूनही आपण मशिनरी इन्स्टॉल करतोय. आपण वर्किंग प्रोग्रेस मध्ये काम चालू आहे. तुम्ही कच्चा काजू कुठून खरेदी करता? शेतकऱ्याकडून, व्यापाऱ्याकडून या इतर राज्यातून? आम्ही कच्चा माल कोकणातून खरेदी करतो. शेतकरी, व्यापारी दोन्हीकडनं आम्ही कच्चा माल खरेदी करतो. काजू आपल्याला मोस्टली 12 महिने आपल्याला काजूचा सीझन असतो. डिसेंबर पासून चालू होतो त्याच काजूचं हार्वेस्टिंग. त्याच्यानंतर आपल्याला कोकणातला काजू हा मार्च, एप्रिल, मे 3 महिने आपल्याला कोकणातला काजू भेटतो. त्याच्यानंतर आपल्याला इम्पोर्ट केलेला काजू वापरायला लागतो. कोकणातला काजू आपल्या 12 महिने नाही भेटत, त्यामुळे आपल्याला वर्षभर फॅक्टरी चालवण्यासाठी आपल्याला इम्पोर्ट काजू वापरायला लागतो. त्यात आपण बाहेर देशातले कंट्री, घाना असेल, बेनिन असेल, टांझानिया असेल, आयव्हरी कोस्ट असेल, या देशातला आपण काजू जास्त प्रमाणात वापरतो. शक्यतो कच्चा काजूचा तुटवडा निर्माण होतो का तुमच्या कंपनीसाठी? थोडासा 1-2 महिन्यात आपल्याला अडचण येते. जे पावसाळा सीझन असतो आपला, पावसाळ्यामध्ये काय होतं, ट्रान्सपोर्टची थोडीशी अडचण येते. कोकणात जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे 1 ते 2 महिने थोडंसं आपल्याला मटेरियल ट्रान्सपोर्टिंग मध्ये असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होते. चांगल्या प्रतीचा कच्चा काजू मिळवताना कोणत्या अडचणी येतात? कच्चा माल खरेदी करताना आपल्याला काय होतं, काही वेळेस व्यापाऱ्यांकडनं मटेरियल क्वालिटी थोडीशी कमी दर्जाची भेटते. आपल्याला काउंट कमी भेटतो कधी कधी. काही वेळेस मॉइश्चर जास्त असतं, आपल्याला प्रोसेसिंगला अडचण येते, प्रोसेसिंग व्यवस्थित होत नाही. तर मग कधी कधी त्याच्यात आपल्याला जुनं मटेरियल मिक्स करून पाठवतात. थोडीशी ही आपल्याला फसवणूक जास्त प्रमाणात होते. चांगल्या प्रतीचा कच्चा काजू हा शेतकऱ्याकडून
स्वस्त भेटतो का व्यापाऱ्याकडून स्वस्त भेटतो? असं म्हणता नाही येणार, कारण आपण खरेदीसाठी स्वतः जातो आम्ही आणि तिथं आपण स्वतः त्याची क्वालिटी चेकिंग करतो, कटिंग करून बघतो, त्याचं मॉइश्चर चेक करतो, त्याच्यानंतर आपण मग जो आपल्या प्रोसेसिंगसाठी चांगला आहे तोच काजू आपण परचेस करतो. चांगला काजू तुम्ही साईडला काढता आणि रॉ मटेरियल उरतं. त्या रॉ मटेरियलचं तुम्ही नेमकं काय करता? आता आपण काजू कटिंग केले, काजूमध्ये पूर्णपणे 75% शिल्लर असतं, वरचं जे टर्पल म्हणता येईल आपल्याला त्याला, आणि 25% आपल्याला काजू घरी भेटतो. त्यामुळे ते राहिले जे 75% जे शेल आहे त्याचं आपण ऑइल निघतं, ते ऑइल आपण पेंटिंगसाठी पेंटमध्ये यूज केलं जातं, जेणेकरून आपण जहाज असतील किंवा त्यांना पेंट करण्यासाठी त्याचा ऑइलचा यूज केला जातो पेंटिंगमध्ये. आणि आपण ते बॉयलरसाठी आग जळवण्यासाठी त्याचा यूज करतात, म्हणजे कोकणात पाठवतो त्याचा ते पुरेपूर वापर केला जातो. त्याचे रेट मार्केटमध्ये 10 रुपयापासून ते 15 रुपयापर्यंत ते आपण शेल मार्केटमध्ये विकतो. तुम्ही सर्रास कुठल्या मार्केटमध्ये तुमचा काजू विकता? आपल्याकडे मार्केटमध्ये आता सध्या आपला डब्ल्यू मिक्स, W320 असेल, 2 ग्रेड आपल्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणात विक्रीसाठी असतात. मार्केटिंगची काय तुम्ही साखळी चेन बनवली का? मार्केटिंगसाठी आम्ही असं काही सेपरेट माणूस नाही आमचा, आम्ही स्वतःच मार्केटमध्ये. पण भविष्यात तुमचं काय नियोजन? हो, त्याची स्ट्रॅटेजी आमची चालू आहे, थोडीशी आम्ही ते सेटअप बसवतोय, ती चेन बनवण्याचं काम चालू आहे. उत्पादन वाढवणे, नवीन बाजारपेठ शोधणे आणि निर्यातीचा विचार, असा काय तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये विचार केलाय का? हो, आम्ही चालूच आहे, आम्ही उत्पादन वाढवायचं काम आमचं चालूच आहे आणि भविष्यात आपण लवकरच निर्यात करण्याचा प्रयत्न करणार आहे. काजू प्रक्रियेचा जो तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे, त्या व्यवसायाचं वार्षिक टर्नओव्हर किती आहे तुमचं? आमचे वार्षिक टर्नओव्हर तसं म्हणता येईल, आमच्याकडे वर्कर आहे, 10-12 वर्कर आपल्याकडे कामाला आहे. त्यांचा महिन्याचा पगार 50-60 हजार रुपये आपल्याला त्यांना पगार द्यावा लागतो. त्याच्यानंतर आपलं ट्रान्सपोर्ट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, आपली इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर आपलं मशीनचं मेंटेनन्स असेल, महिन्याला 1 लाखापर्यंत आपलं मेंटेनन्स, ट्रान्सपोर्ट, वर्किंग हे आपल्याला खर्च आहे. त्याच्यात आपण कोकणातून काजू आणतो, आपण मार्केटमध्ये पाठवतो, येण्याचं ट्रान्सपोर्ट, जाण्याचं ट्रान्सपोर्ट थोडेसे जास्त आपल्याला जातं. त्यातून आपला टर्नओव्हर, वर्षाचा टर्नओव्हर आपला 50 ते 1 पर्यंत आपला आहे. तुम्ही हा व्यवसाय वयाच्या कितव्या वर्षी सुरू केलेला आहे? मी वयाच्या 23व्या वर्षी हा व्यवसाय चालू केलेला आहे. माझी डिग्री कंप्लीट झाली, त्याच्यानंतर मी थोडेसे जॉबच्या दृष्टिकोनातून मी सर्चिंग करत होतो, त्यात मला काही यश आलं नाही. त्यामुळे नंतर मग मी काहीतरी व्यवसाय चालू करायच्या दृष्टिकोनातून मी माहिती घेत राहिलो, त्याच्यातून मी हा व्यवसाय वयाच्या 23व्या वर्षी चालू केला. मराठी तरुणांनी व्यवसाय करावा का नोकरी करावी, तुमचा काय अनुभव? माझ्या मते तरी व्यवसायाने 100% तरुणांनी 100% व्यवसायच केला पाहिजे. पण सध्याचे तरुणांना असं झालंय की क्विक पाहिजे सर्व काही. आपण कोणतेही एखादं शेती म्हणा किंवा आपण कोणती मोबाईल घेतला, आपल्याला क्विक होईल, कोणती गोष्ट आपल्याला क्विक पाहिजे असं तरुणांचा एक समज झाली आहे. आणि व्यवसाय म्हणजे कसं असतं, आपण कमीत कमी 1000 दिवस ते आपण काम केल्यानंतर व्यवसाय आपल्याला त्यातून नक्कीच मोबदले मिळून देतो. तरुणांना क्विक पाहिजे असल्यामुळे ते आपण जास्त करून नोकरीकडे वळतात. मित्र म्हणजे त्यांनी नोकरीचा विचार सोडून व्यवसायाकडे वळलं पाहिजे. काजू प्रक्रियेचा तुम्ही हा जो व्यवसाय करता, सरकारने ह्या व्यवसायाला कशी चालना दिली पाहिजे, कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे? सरकारने आपल्याला जो GST असेल किंवा आपण बाहेर देशातला मटेरियल इम्पोर्ट करतो त्याला जी कस्टम ड्युटी लागते, थोडीशी त्यावरती थोडंसं सरकारने लक्ष दिलं पाहिजे, त्याचा थोडासा विचार केला पाहिजे जी कमी कशी करता येईल आणि आपल्याला याच्यावर GST जी आहे तिचं थोडंसं कमी कशी करता येईल याच्यावर थोडासा सरकारने विचार केला तर चांगलंच होईल आम्हाला उद्योगाचं. तुम्ही हॅलो पुणे या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक असं आभार. धन्यवाद. धन्यवाद.